खरं तर हा त्यांच्यावरती झालेला जवळपास 8वा ते 9वा हल्ला असल्याची माहिती समोर येते। या सगळ्याच नंतर आता खरं तर लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे। लक्ष्मण हाके यांनी सरळ सरळ असं म्हटलंय की या सगळ्यामध्ये माझ्यावर जाणून बुजून जे कोणी हल्ले करत असतील हे नेमके कोण लोक आहेत, त्यांनी त्यांचा खरं तर तपास हा आता थेट मुख्यमंत्र्यांनीच करायला हवा। ही सगळी जी घटना आहे ती अहिल्यानगरच्या बायपास रोडवर घडली। खरं तर लक्ष्मण हाके यांचा आज अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये एक एल्गार सभा होणार होती। याच सभेसाठी ते त्यांच्या ताफ्यासह निघालेले होते। त्यांच्याबरोबर त्यांचे काही सहकारी होते, कार्यकर्ते होते, त्याचबरोबर पोलिसांच्या 2 गाड्या सुद्धा होत्या। 10 ते 12 पोलीस कर्मचारी सुद्धा त्यांच्याबरोबर होते, जे सहसा त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी असतात। अशा पद्धतीचा हा संपूर्ण 5-6 गाड्यांचा ताफा घेऊन हे सगळेजण निघालेले होते। त्याच वेळी पाथर्डीला पोहोचायच्या आधी चहा नाश्ता करण्यासाठी सारंगी हॉटेल त्या ठिकाणचं आहे, त्या ठिकाणी ते थांबलेले होते आणि त्याच दरम्यान रस्त्यावरती हा हल्ला झाल्याची माहिती समोर येते। या हल्ल्यामध्ये 4 ते 5 जणांच्या टोळक्याने हा संपूर्ण हल्ला केला। गाडीवर दगड मारण्यात आले, दगडफेकी बरोबरच बांबू सोबत होते, काही लाठ्या काठ्या होत्या आणि त्याच्याने या गाड्यांवरती हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये या संपूर्ण गाडीचं जे आहे ते बरंचसं नुकसान झाल्याचे सुद्धा आता व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे। 2 गाड्या आहेत, ज्या दोन्ही गाड्यांचं यामध्ये नुकसान झालंय। एका गाडीचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय, दुसऱ्या गाडीचं थोडंफार कमी नुकसान झालंय, मात्र गाड्याच्या काचा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात फुटलेल्या पाहायला मिळतात। या सगळ्यामध्ये सुदैवाने लक्ष्मण हाके हे सुखरूप आहेत, त्यांचा मुलगा जो आहे तो सुद्धा सुखरूप आहे। मात्र गाड्यांचं मोठं नुकसान झालंय आणि हा जो काही हल्ला झालाय हा खरं तर गाड्यांवर झालेला हल्ला नव्हता, मात्र लक्ष्मण हाके यांच्यावरतीच हल्ला करायचा होता। अशा पद्धतीची आता प्रतिक्रिया सुद्धा त्यांच्याकडून समोर येताना पाहायला मिळतेय। गेल्या काही दिवसात जर आपण पाहिलं तर लक्ष्मण हाके यांच्यावरती, त्यांच्या कार्यकर्त्यांवरती अनेकदा हल्ला झाल्याची प्रकरणं जी आहेत ती आतापर्यंत समोर आली आहेत। म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं गेल्या 1-1.5-2 महिन्यांच्या कालावधी मध्ये जवळपास 7व्या ते 8व्यांदा असं घडतंय की त्यांच्या गाडीवरती हल्ला केलाय किंवा त्यांच्यावर कोणीतरी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळेच आता कुठेतरी लक्ष्मण हाके हे स्वतः सुद्धा या सगळ्यामुळे चिंतित असलेले पाहायला मिळतात। खरं तर काल त्यांनी एक पोस्ट केलेली होती। या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की हा जो काही ओबीसी आरक्षणाचा लढा आहे, या लढ्यामध्ये मी गेल्या अनेक वर्षांपासून आहे, अनेक दिवसांपासून हा लढा लढतोय। अनेक ओबीसी नेते आहेत, त्यांच्याबरोबर मी सुद्धा आहे। मी कुठलाही मोठा नेता नाहीये, माझ्याकडे खूप पैसे नाहीयेत, मी फ्लेक्स लावू शकत नाही, कार्यकर्त्यांना चहा पाजू शकत नाही, महागड्या गाड्यांमधून फिरू शकत नाही, असं मी काहीच करू शकत नाही। मात्र असं असताना सुद्धा कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने मला प्रचंड प्रेम दिलं, खूप सहकार्य दिलं, साथ दिली आणि ही साथ पुढे सुद्धा लाभावी असं त्यांनी म्हटलंय। मात्र ओबीसी आरक्षणाच्या या सगळ्या लढ्यामध्ये मी भविष्यात असेल की नाही हे मी पाथर्डीची जी सभा आहे ही सभा झाल्याच्या नंतर या सभेमध्ये खरं तर हे सगळं सांगेल असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे आजची जी पाथर्डीची सभा आहे ती त्यांच्यासाठी प्रचंड महत्वाची होती आणि या सभेच्या पूर्वीच हा हल्ला झाल्याची माहिती सगळी समोर आली आणि त्याच्यानंतर कुठेतरी अहिल्यानगर मधलं सुद्धा वातावरण ढवळून निघालेलं पाहायला मिळतंय। सभेच्या पूर्वी हे सगळं झाल्यामुळे लक्ष्मण हाके यांनी थेटपणे माध्यमांशी बोलायला नकार दिला या सगळ्यावरती। मात्र त्यांची एक प्रतिक्रिया समोर आली, पण या सगळ्यावरती, या हल्ल्यावरती आणि ते स्वतः या ओबीसी आरक्षणाच्या लढ्यामध्ये इथून पुढे असणार आहेत की नाहीयेत याविषयीचं सगळंच ते या सभेच्या नंतर सांगतील असं त्यांनी स्वतः सांगितलंय। त्यामुळे आता ते या सभेमध्ये काय सांगतात, काय संबोधतात हे खरं तर खूप महत्वाचं असणार आहे। मुळातच या सगळ्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की लक्ष्मण हाके हे स्वतः ओबीसी आरक्षणाच्या या सगळ्या लढ्यामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत। मात्र लक्ष्मण हाके हे एकटे नाहीयेत, ओबीसींकडे अनेक मोठमोठे चेहरे आहेत। म्हणजे अगदी छगन भुजबळ, गोपीचंद पडळकरांपासून नवनाथ वाघमारेंपर्यंत अनेक चेहरे आहेत या ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला किंवा ओबीसी समाजाला। त्यामुळे इतके सगळे चेहरे असताना लक्ष्मण हाके यांना आता जाणून बुजून कुठेतरी टार्गेट केलं जात आहे आणि त्यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप त्यांनी स्वतः केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। कारण आता जी काही मोठी एल्गार सभा येऊ घातलेली आहे, मेळावा, ओबीसींचा मेळावा खरं तर येऊ घातलाय, या मेळाव्याच्या पोस्टरवरती लक्ष्मण हाकेंचा कुठलाही उल्लेख नव्हता, त्यांचा फोटो नव्हता। इतर सर्व ओबीसी नेत्यांचे फोटो होते, मात्र केवळ लक्ष्मण हाकेंना या सगळ्यामध्ये डावललं गेलं होतं। त्यामुळेच जसजसं मी या समाजासाठी काम करतोय तसतसं मला इथून कुठेतरी साईडलाईन केलं जात आहे अशी नाराजी सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली होती, खंत व्यक्त केली होती की या मेळाव्याच्या पोस्टरवर आपला फोटो नाहीये आणि त्यामुळेच
जर अशा पद्धतीने मी जे काही काम करतो या कामाच्या माध्यमातून जसं मला अनेक लोकांचं सहकार्य मिळत गेलंय तशा पद्धतीने दुश्मन सुद्धा वाढतायत, शत्रू सुद्धा वाढतायत आणि आतापर्यंत जे शत्रू होते ते बाहेरचे होते, मात्र आता आपल्यात सुद्धा काही माझे शत्रू तयार झालेत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली होती. त्यामुळे जर अशा पद्धतीचे आपल्यामधलेच काही शत्रू जर आता ऍड होत असतील तर मात्र आपण कदाचित या सगळ्यातून बाहेर पडायला हवं किंवा आपण काहीतरी निर्णय यावरती घ्यायला हवा, आपली भूमिका स्पष्ट करायला हवी असं त्यांनी एक पोस्ट करून सांगितलेलं होतं. आणि त्या सगळ्याच्या नंतरच खरं तर हा हल्ला झालाय. आपण जर पाहिलं तर लक्ष्मण हाके यांचा अक्षरशः राईट हँड म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका कार्यकर्त्यावरती सुद्धा नुकताच हल्ला झालेला होता. त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर आहेत, मोठ्या प्रमाणात शरीरावरती जखमा आहेत, खरचटलेलं आहे. असं सगळं असताना या कार्यकर्त्याला भेटायला सुद्धा लक्ष्मण हाके गेलेले होते आणि त्याच्यानंतर लगेचच 4-5 दिवसांच्या कालावधीनंतरचा हा हल्ला. अगदी अशाच पद्धतीचा एक हल्ला काही दिवसांपूर्वी म्हणजे 15 ते 20 दिवसांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने एका सभेच्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी सुद्धा चहा नाश्त्यासाठी जेव्हा लक्ष्मण हाके थांबलेले होते तेव्हा सुद्धा त्यांच्या गाडीवरती अशाच पद्धतीने हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला होता. आणि त्यानंतरची आजची ही घटना, आज सुद्धा चहा नाश्ता करण्यासाठी लक्ष्मण हाके सारंगी हॉटेल जवळ थांबलेले होते आणि त्यानंतर झालेला हा सगळा प्रकार आहे. खरं तर अहिल्यानगरच्या बायपास रोडवरती हे सगळं झालं. विशेष म्हणजे हे जेव्हा घडलं त्यावेळी त्यांच्याबरोबर 10 ते 12 पोलिसांचा बंदोबस्त होता. पोलीस बंदोबस्तातून सुद्धा अशा पद्धतीचा हल्ला होतो आणि त्याच्यानंतर हे हल्लेखोर तिथून पळूनही जातात. ही प्रचंड धक्कादायक बाब आहे. आणि त्यानंतर जी काही लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी असं म्हटलंय की आता माझ्यावर नेमके हे हल्ले कोण घडवून आणतंय याचा तपास खुद्द मुख्यमंत्र्यांनी करावा, आम्ही काही याचा तपास करणार नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनीच हे सगळं शोधून काढावं की हे जाणून बुजून सारखं कोण कोण करताय. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये लक्ष्मण हाके यांची जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा कुठेतरी मलिन करण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय असं सुद्धा त्यांच्याकडून म्हणण्यात येतंय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या सगळ्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील जे लक्ष्मण हाके यांच्यावरती वारंवार टीका करताना आपल्याला पाहायला मिळत असतात. अर्थातच ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा हा सगळा जेव्हा लढा उभा राहिला त्यावेळीच मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळाले. दोघांनी एकमेकांवरती प्रचंड टीका टिप्पण्या केल्या आणि या सगळ्याच्या नंतर जेव्हा या हल्ल्याच्या बाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आलं त्यावेळेस जरांगे पाटलांचं असं म्हणणं होतं की लक्ष्मण हाके स्वतःवरती हल्ले घडवून आणतात, त्यांचे कार्यकर्ते वगैरे हे सगळे जे काही हल्ले त्यांच्यावर होत आहेत हे सगळी नौटंकी आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावर सुद्धा प्रतिक्रिया देताना आता लक्ष्मण हाके असं म्हणताना पाहायला मिळत आहेत की जर मी स्वतःवरती हल्ला करत असतो तर एवढं सगळं स्टंटबाजी करण्याची खरं तर आम्हाला गरज नाहीये. मुळातच माझ्याबरोबर 10 ते 12 पोलिसांचा बंदोबस्त होता. एवढ्या सगळ्या पोलीस बंदोबस्तामधून आम्ही स्वतःवरती हल्ले करू, स्वतःच तिथून पळूनही जाऊ आणि मग पुढे माध्यमांच्या समोर येऊन प्रतिक्रिया सुद्धा देऊ, हे सगळं खरं तर पॉसिबल नाहीये. मनोज जरांगे पाटील हा माणूस जाणून बुजून माझ्यावरती टीका करतो आणि जर हे हल्ले खोटे असतील तर अर्थातच खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्याचा तपास करावा आणि मग या सगळ्यामध्ये आम्ही स्वतः हल्ले घडवून आणतोय की आणखी कुणी आमच्यावरती हल्ले करतंय हे सुद्धा स्पष्ट होईल असं सुद्धा ते म्हटलेत. त्यामुळे या सगळ्याच्या नंतर आता खरं तर राज्य सरकार म्हणून सरकारची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. आतापर्यंत लक्ष्मण हाके यांच्यावर जेवढे हल्ले झालेत या हल्ल्यांमध्ये सुदैवाने त्यांना काहीही झालेलं नाहीये. त्यामुळे त्यांचे हे हल्ले खरे आहेत की खोटे आहेत असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांच्या कार्यकर्त्यावरती सुद्धा हल्ला झाला त्यावेळी सुद्धा असंच म्हणण्यात आलं की हा हल्ला कुणी तिसऱ्या व्यक्तीने केलेला आहे की स्वतःवर घडवून आणलेला हल्ला आहे. कारण इतके सगळे हल्ले होऊन सुद्धा लक्ष्मण हाके यांना फारशी कधी इजा झालेली आपण आतापर्यंत पाहिली नाहीये. प्रत्येक वेळेस हल्ला होतो तो त्यांच्या गाडीवरती होतो किंवा त्यांच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांवरती वगैरे हा हल्ला होतो. त्यामुळे मग त्यांना स्टंटबाज म्हटलं जात आहे. मराठा समाजाकडून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका होताना पाहायला मिळते. मात्र आता या टीकेमध्ये स्वतः ओबीसी समाज सुद्धा कुठेतरी सहभागी झालेला पाहायला मिळतोय. कारण ओबीसी समाजात सुद्धा लक्ष्मण हाके यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. त्याचबरोबर इतर जे नेते आहेत म्हणजे गोपीचंद पडळकर असतील किंवा मग छगन भुजबळ असतील यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे आतापर्यंत जे काही ओबीसी एकत्र दिसत होते किंवा हे सगळे जे वेगवेगळे चेहरे आहेत या सगळ्या चेहऱ्यांकडून ओबीसींना एकत्र करण्याचं काम सुरू होतं. ओबीसी समाज संपूर्ण समाज जर एकत्र आला तर तिथून पुढचा जो लढा असणार आहे तो लढा लढणं सोपं जाईल, मोठी संख्या असेल. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी ओबीसी नेत्यांचे प्रयत्न सुरू होते.
मात्र आता असं दिसून येत आहे की ओबीसीमध्ये सुद्धा कुठेतरी नेत्यांमध्ये ही फूट पडलीये. कार्यकर्त्यांमध्ये तर फूट आहेच, मात्र नेत्यांमध्ये सुद्धा फूट पडलीये. काही कार्यकर्ते, काही समर्थक आहेत जे आपला म्होरक्या म्हणून थेटपणे लक्ष्मण हाके यांचं नाव घेताना पाहायला मिळतात. म्हणजे आजच्याही सभेचे जर आपण बॅनर बघितले, पोस्टर्स बघितले, तर त्यावर सुद्धा ओबीसी समाजाचा म्होरक्या अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे तो लक्ष्मण हाकेंचा. मात्र दुसरीकडे जो ओबीसींचा मेळावा येऊ घातला, इतक्या मोठ्या मेळाव्यामध्ये लक्ष्मण हाके यांचा कुठेही नामोल्लेख सुद्धा करण्यात आलेला नाहीये. त्यांचा कुठल्याही पद्धतीचा फोटो त्या ठिकाणी नाहीये. त्यामुळे ते स्वतः सुद्धा या सगळ्यामध्ये नाराज आहेत आणि आपलाच समाज आपल्याला कुठेतरी साईडलाईन करण्याचा प्रयत्न करतोय अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आज जो काही हल्ला झालाय किंवा इथून मागचे जे काही त्यांच्यावरती हल्ले झाले, हे हल्ले खरं तर मराठा समाजाकडून करण्यात येत होते की त्यांच्याच ओबीसी समाजाकडून करण्यात येत होते, हा एक खूप मोठा प्रश्न आता त्यांच्या स्वतःकडून सुद्धा उपस्थित केलेला पाहायला मिळतोय. वारंवार अशा पद्धतीचे हल्ले होत असतील तर मग या हल्ल्यांच्या मागे नेमकं आहे तरी कोण, याच्या मुळाशी जाऊन याची चौकशी कधी होणार आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत लक्ष्मण हाके यांच्या म्हणण्यानुसार हा 9वा हल्ला होता आणि मग जर 9 हल्ले होत असतील तर यापर्यंत हे हल्ले नेमके कोण करवून आणतंय, कोण घडवून आणतंय, याच्या मुळापर्यंत आतापर्यंत कधीही कुणी गेलेलं पाहायला मिळालं नाही. मग हे सगळे प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होतात की मग हे हल्ले खरे आहेत की खोटे आहेत, की स्टंट केला जातोय, नौटंकी केली जाते, स्वतः घडवून आणले जात आहेत की कोणी तिसरी व्यक्ती हल्ला करते, असे सगळेच प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होतात. त्यामुळे आजचा जो काही हल्ला झाला, या हल्ल्याच्या नंतर सुद्धा लक्ष्मण हाके हे तिथे थांबले नाहीत. त्यांनी तातडीने त्यांची गाड्या काढून मग ते सभेच्या ठिकाणी आता पोहोचणार आहेत आणि सभेमधून ते संपूर्ण ओबीसी समाजाला संबोधित करणार आहेत. ते नेमके काय संबोधित करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. हा जो काही हल्ला झाला किंवा इथून मागचे जे काही हल्ले होते, या हल्ल्यांमध्ये नेमकं कोण होतं किंवा त्यांचे आरोप कुणावरती असणार आहेत, हे सगळं कदाचित ते आजच्या सभेमध्ये बोलू शकतात. त्यामुळे आजची सभा प्रचंड महत्वाची आहे. त्याचबरोबर जसं मी आधी सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी जी काही काल संध्याकाळच्या सुमारास एक पोस्ट केलेली होती की त्यांनी असं म्हटलं होतं, ओबीसी आरक्षणाच्या या संपूर्ण लढ्यामध्ये मी असेन किंवा नसेन हे मी उद्याच्या सभेमध्ये डिक्लेअर करेन, त्यानंतर माझी भूमिका कळवेल. मात्र संपूर्ण समाजाची जी काही मला साथ होती ती आधीही होती आणि इथून पुढेही राहावी, अशा पद्धतीची त्यांनी एक भावना जी आहे ती व्यक्त केलेली होती. त्यामुळे आजच्या सभेमध्ये संपूर्ण ओबीसी समाजाला ते संबोधित करून ते नेमके इथून पुढच्या आरक्षणाच्या चळवळीत असणार आहेत की नाही, की ते पूर्णतः या चळवळीतून बाहेर पडतील, याविषयी बोलणार आहेत. त्याचबरोबर जो काही हल्ला झाला आणि आधीचे सगळेच हल्ले, त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेले हल्ले, या सगळ्यावरती सुद्धा ते बोलणार आहेत. त्यामुळे आज लक्ष्मण हाके या सभेमध्ये नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आता या सभेमध्ये काय काय होतंय यावरती सुद्धा आपण लक्ष ठेवून असणार आहोत. आणि त्याचबरोबर या हल्ल्यामध्ये हल्ला करून फरार झालेले जे आरोपी आहेत, ज्यांनी खरं तर मोठमोठ्या दगड आणून आणि काठ्या लाठ्या बांबूंनी सुद्धा हा हल्ला केलेला होता, या हल्लेखोरांना पकडण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाहीये. त्यामुळे पोलिसांना हे हल्लेखोर नेमके कधी सापडतात हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.